नमस्कार. आपण पाहत आहात लोकमान्य 24 न्यूज. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप एका शिक्षकावर करण्यात आला असून या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसूर सादिक मनियार, वय 31 वर्ष, राहणार खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक असे आरोपीचे नाव असून तो शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगी विज्ञान प्रदर्शनासाठी ब्रह्मा व्हॅली इन्स्टिट्यूट येथे गेली असताना आरोपीने तिचे छायाचित्र काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते छायाचित्र मुलीच्या मोबाईलवर पाठवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी 27 मे 2026 रोजी रात्री वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी विरुद्ध पॉक्सो कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकमान्य 24 न्यूज. सोमनाथ जाधव, चांदवड. सत्याची बाजू, जनतेचा आवाज.